मित्रांनो, मम्मीने इतका छान भात बनवला आहे ना, म्हणजे भात छानच असतं नेहमी, पण तिला वास कधीच येत नाही. तिच्या नाकाला काहीतरी श्राप आहे लहानपणापासून, तिला कधीच वास येत नाही कुठल्या गोष्टीचा. तर आता बोलते मला भाताचा वास बघ किती छान होतोय. तर हा एक रेकॉर्ड करणारा क्षण होता म्हणून मी रेकॉर्ड केलं याला. रेकॉर्ड केलं मी तुला. मित्रांनो, घरातला गॅस वाचवण्याच्या चक्करमध्ये आम्ही मस्त इंडक्शनवर जेवण बनवतो आणि छान जेवण होतं इंडक्शनवर. फक्त कुकर होत नाही, कुकरसाठी गॅस लागतो. आता ऑप्शन नाही आणि वेळ पण लागतो, वेळ पण जातो तेवढा. मम्मी काय बनवलं? काय पण आहे काय बघ, बोलतोय का तू? ओ नाईस. डाळ कांदा है ना, मग मटर आहे. ओ मटर नाईस. तर मग आता ते जेवूया आपण आणि मग टिफिन द्यायला जाऊया. जस्ट क्लास घेऊन आलो. आता उद्यापासून त्याचे टेस्ट चालू करणार आहेत. आजपासूनच ॲक्च्युली, पण आज त्याला एक दिली आहे टेस्ट, तो करेल सेल्फ अटेम्प्ट. आणि उद्यापासून मी पण असणार त्यासोबत सेल्फला टेस्टसाठी. तर मग आता BMC परत आली आहे, लोकांनी दुकान खाली केलेत. आता आपल्याला पण थोडं काळजी घ्यायला लागेल आपल्या दुकानाची, जोपर्यंत गोष्टी नॉर्मल होत नाही तोपर्यंत. मित्रांनो, आजच्या दिवसामध्ये चटणी संपलेली आहे, वडापावची पेस्ट संपलेली आहे. ती पेस्ट आपण सगळ्यात पहिले बनवूया. आम्ही मिरच्या तोडून घेतल्या आहेत. मिरच्या, आलं आणि लसूण जे आपला रेग्युलर पदार्थ लागतो, त्याच्या व्यतिरिक्त काही टाकायचं नाही याच्यामध्ये. तर हे बनवायचं. मग बटाटे आता लावणार आहे, कारण की बटाटे संपले होते. तर बटाटे मी जाऊन आणलेत. आज ऑर्डर पण देऊ शकत नाही, कारण की ईद आहे आणि सुट्टी आहे सर्वांना. तर मग आता आपल्याला बघायला लागेल की कुठल्या प्रपोर्शनमध्ये आपल्याला भाजी बनवायची आहे. रेग्युलर सारखंच मटेरियल ठेवायचं का थोडंसं वाढवायचं, कारण की काल वडापाव 757ला संपले. 757ला वडापाव संपले काल, आणि त्यामुळे आम्हाला नंतर भजीच विकायला लागली. आणि लोकांना खूप जास्त वाईट वाटलं की लोक आले घ्यायला, पण त्यांना आम्ही नाही म्हणलं की नाही आहे. मग ते थांबले की तुम्ही परत बनवा, पण आम्ही नाही बनवू शकत, कारण की एकदा बटाटे उकडवा, मग परत ती पेस्ट पण संपली होती काल, मग खूप वेळ होतो. मग लोकांना थोडंसं ॲडजस्ट करायला लागलं. काल भजी घेऊन गेले. पण आज आपल्याला जेवढं मटेरियल आहे त्याच्यापेक्षा एक अजून 20-30% जास्त मटेरियल बनवूया, आणि मग बघूया आजचा काय रिस्पॉन्स आहे लोकांकडून. मित्रांनो, आम्ही दुकानामध्ये आलेलो आहोत आणि आत्ता वाजले आहेत 6 आणि आता रश चालू आहे दुकानामध्ये. आज थोडासा लवकर लावायचा प्रयत्न होता, पण नाही लावू शकतो. आता आपल्याकडे गर्दी होईल त्याच्या आधीच आपण पहिली थोड्याशा मिरच्या वगैरे तोडून घ्यावा. मिरच्या तोडतो फटाफट. लोकांनी अजून मी शिप चाललाय बघ. कुठे आहे शिप? मतलब हमारे भी उपवास में बहुत मजा होती है. हम लोग तो क्या क्या आइटम बना के खाते हैं. तुम लोग तो सब बाहर का ज्यादा लेके आते हो, हम लोग घर में. बोलो. हाँ, चालू हो गया. हाँ, हाय फ्रेंड्स. अरे इधर आओ, इधर है क्या? हाय. अरे बाल. अरे एकदम बढ़िया, एकदम बढ़िया. किधर है? Hello friends, how are you? Hope everyone is fine. मैं इनका फैन हूँ. मैं पहले दिन से इनके शॉप में आया हूँ और मुझे इनके जो वड़ा पाव और जो भी आइटम्स है वो इतने अच्छे लगे हैं कि मैं कहीं और जाता ही नहीं हूँ. हाँ, आपका प्रोफेशन बताओ. नहीं, वो सब प्रोफेशनल चीज़ें होती है.
और मैं तो मुझे ऐसा लगता है कि इनका ये जो स्टार्टअप है ये काफ़ी आगे तक और बढ़ सकता है, क्योंकि यहाँ पे इनके चाहने वाले और जो भी ये आते हैं वो काफ़ी दूर दूर से आने लगे हैं। तो आप समझ सकते हो कि इनकी पॉपुलैरिटी कितनी बढ़ चुकी है। अब मैं तो यही दुआ करूँगा कि बॉम्बे से यहाँ पे आए पब्लिक खाने को। थैंक यू। टाउन से सो बोले की बॉम्बे तो आहे इधर हो मग. हे जे आता बोलत होते ते आमचे खूप खूप शुभचिंतक आहे. आम्हाला बेसन आणून देतात. खूप आमचे बेसन संपल्यावर आमचं. खूप आमचे फ्रेंडली कस्टमर आहेत. मोस्ट ऑफ जास्त तशीच लोक आहेत नेहमी तिथे. आणतात एव्हरी डे. रोज थंड पाण्याची बॉटल ते घेऊन येणार. दोस्त काय का दुश्मन. मित्रांनो दुपारी आम्हाला तू साधे 50 वाल्या कॉर्ड जाणार पण थांबा. दुपारी आम्हाला एक फोन आला. आपली कस्टमर आहेत ते आपल्या प्रत्येक यूट्यूब व्हिडिओला आणि आपल्या इंस्टाग्राम रीलला सपोर्ट करतात. त्यांनी लाईक करतात आणि मला पर्सनल मेसेजसुद्धा करतात, हालचाल विचारतात. तर मग त्यांचा आज फोन आला असाच होता ना. ते नेहमी ऑर्डरला फोन करतात. ईद आहे ना तर मग ते करणारच ऑर्डरला फोन. पण त्यांनी काय म्हटलं आम्हाला की मम्मीने उचलला फोन की अथर्वला घरी पाठवा शिरकुर्मा घ्यायला. तर मग हे ऐकून आम्ही दोघं पण शॉक झालो की आम्हाला बोलवलं म्हणजे. तर आम्हाला असं शॉक झालं ना की कशाला बोलवलं. मला तर वाटलं पहिली ऑर्डर असेल. मी शिरकुर्मा खायला बोलवलं. आता तुम्ही मला सांगा आजकाल कोणीच कोणाला विचारत नाही. ते सुद्धा हल्ली खूप कमी विचारतात. आमच्या असं केसमध्ये नाही आहे पण तरीसुद्धा एखादा कस्टमर आपल्याला घरी बोलायचं शिरकुर्मा घेऊन जा अथर्वला पाठवा म्हणून असं बोललेले मम्मीला. ते खूप जास्त चांगलं वाटलं आम्हाला ऐकून की खरंच आम्ही जे बोलतो की फोटो आम्ही इथे येऊन फॅमिली बघ ना आता काल दिवसाचीच किती गर्दी होती. इम्पॉर्टंट आहे. आणि तसंच आमच्यासोबत झालं आज. तर मी आता जाणार त्यांच्या घरी शिरकुर्मा घ्यायला आणि मग त्यांना हॅपी म्हणजे ईद मुबारक वगैरे पण बोलून येणार. तर मम्मा इंट्रोडक्शन ते दुकानामध्ये आलो आपण. कॅब दे कॅब पाहिजे तुला. तर ओके दे चल चालू झाला कॅमेरा. इंट्रोडक्शन दे. हाय काय बोलतो काय हाय आय एम वैभवी मनोज नांदे. अजून पुढे काय पुढे बोल. आय एम मेकिंग हां टेस्टी वडापाव हां. अजून ऑन यारी रोड. ऑफ यारी रोड. हां ओके. अजून मी काय बोलतो आल्यावर दुकानामध्ये. काय बोलतो की ऐकत नाही तू मी काय बोलतो. नाही बोलतो नाही ऐकलं. अरे मी बोलतो ना की आता आम्ही दुकानामध्ये आलो. आता हां. रशावर चालू होईल. तू बघतेस ना ब्लॉग. मग आता आमचं शॉप चालू व्हायच्या पटरीवर आहे. हां आता तेल तापतंय. आता सुंदर गोल्डन वडे सोडते मी. गोल्डन वडे अशा आता सोडू आम्ही. ते तू देतोस ना कधी चालू होईल. इंट्रोडक्शन. आज मला दिलेस तू डायरेक्ट. हां आज तुला दिलं बोलायला. तू पण बोल ना. मग विद्यार्थी नवीन आहे. विद्यार्थी ततापप्पा करणार जरासं. फंबल नको पाडूस. वर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आला असं. आम्ही खोपोलीला राहत होतो त्यावेळेस आम्ही 2000 साली जेव्हा अथर्व नव्हता त्यावेळेस आम्ही एक अंताक्षरी ऑर्गनाईज केली होती आमच्या गावाला. इतकी सुंदर इतकी मेमोरेबल झालेली ती की लोकांना अजूनही खूप आवडली पण आणि लक्षात पण ठेवली लोकांनी. तेव्हा मम्मीचं नवीनच लग्न झालं होतं. माझे छोटे दीर आणि मी आम्ही दोघांनी कॉम्पिटिशन घेतली होती.
तो कब से बंद होने वाला है पाव, वो तो बता. मस्त आठवलं की अजूनही खूप छान वाटतं. नाही होगा. मस्त गाणी बोलून आपलं आपलं काम करायचं, मध्येच गाणं देवाचं, मध्येच भजन, मध्येच गप्पा. मग कामाचा लोड येत नाही जास्त. क्या कह रहे हैं? स्माईलने छान हसून खेळून कामं करायची. लोग सब अच्छा बनाएंगे तो अच्छे लोग आते हैं ना. खाएगा ना. बहुत दिन हो गया सही में. हाँ रे रोजा था ना. हाँ रोजा तो था, फिर मैं आ भी नहीं रहा था ना. हाँ तो क्यों नहीं आ रहा था? पतला क्यों हो गया तू. तो तुझे फिर खाना नहीं था इसलिए आता नहीं था क्या? ना ना बड़े दाखव. ओके ओके देतो हा. 2 वडापाव 40 देतो. तुम्हाला पण वडापाव. आता तर मीठ दे याच्यात. चटणी लावू. Please do visit again. ते काय आले मध्ये मेसेज? त्याचं काय नाही मम्मा. मीठ टाक, ओवा टाक, सोडा टाक. ठीक आहे देतो हा 1 मिनटं. अभी 8 तारीख को तो है, आज तारीख क्या है? 2 एक वडा ना फक्त. एक वडा. ठीक आहे. थोड़ा सा पड़ा ना. आ जाओ इधर थोड़ा सी. चटणी लावू. तू बघतो का रील अथर्वच्या? हो आता आपका कैसे हुआ हे बघितली का? ये वाली नहीं. हा ही काल टाकली. ये कमल का तरह ले. तुला ओळखलंच ना? आता मला पण 117 आले बघ. काय. लगेच आहे बाई ते. हो. क्या हुआ बैठ क्या हुआ पे. तिला मराठी शिकवायचं. ठीक आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज संडे आहे आणि आज माझा क्लास आहे ॲक्च्युली. टिफिन्स पण आहेत मम्मीला. एक आहे टिफिन. दररोजच्या कामांमध्ये काही चेंजेस नाही आहेत. एक हिरवी चटणी बनवायला लागेल आज परत. आणि दुकानाचं पण स्टेटस. आज संडे आहे तर मग बघूया आज काय आहे विषय. मे बी जो भजीपावाला असतो त्याला सुट्टी असेल मे बी. आणि मम्मीला थोडासा आराम करायला भेटेल मग. अजून तर काय माहिती नाही मला आजच्या दिवसाबद्दल एक्झॅक्टली काय होऊ शकतं. बट लेट्स गो, लेट्स सी. आता मी चाललो आहे क्लासला. आज जिम नाही आहे सो मी क्लासला निघतो. क्लास झाल्यानंतर मी घरी येईल, डब्बा देईल अँड देन लेट्स रेकॉर्ड. मित्रांनो आपला फर्स्ट 20 आपला फर्स्ट कसं आता जस्ट संपला. अजून लोक यायची बाकी आहेत. तर मित्रांनो आपले वडापाव संपलेले आहेत आजसुद्धा. आणि आज खूप जास्त गर्दी होती. पण प्रॉब्लेम झाला की आम्ही भाजी लिमिटेड बनवलेली. आज संडे आहे म्हणून. बेटा रख दो तरी. संडे आहे म्हणून आम्ही भाजी लिमिटेड बनवली आणि त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला. पण ठीक आहे. जी कांदा भजी आम्ही लॉन्च केली छोटीवाली, ही जी कांदा भजी आहे. मित्रांनो इथे वर्सोवाल दर्गा आहे खूप मोठा. मागे आपल्या हे जस्ट त्याच्या मागे आहे. तर खूप सारे आज कस्टमर्स जे आले होते दर्ग्यातले होते, म्हणजे तिकडे व्हिजिट करायला आलेले. आणि गंमत अशी झाली की त्या लोकांनी पहिल्यांदा आपला वडापाव खाल्ला. 4च वडापाव होते आपल्याकडे. लास्ट उरले होते ते. त्यांना माहिती नव्हतं ते लास्ट आहे. तर त्यांनी वडापाव खाल्ले 4 आणि ते बोलतात अजून बनवा. आणि त्यांचा मुलगा आहे छोटा, तो तर रडायला लागला. ते खाली आहे त्या साईडला बसलेत. माझ्या साईडलाच येत ते. पण मी त्यांना कॅमेरामध्ये घेऊ शकत नाही. यू कॅन सी. ट्राय करतो मी घ्यायचं त्यांना. आय डोंट नो की होते का नाही ते. नहीं आई गेस सारी छोड़ी है इसने पूरे रखा, ये नहीं रखा है, ये छोटा हे है कस्टमर्स आहेत आपले. आणि हा छोटा पोरगा आहे त्यांचा. ह्याला खायचं होतं, आता त्याला भेटत नाही आहे. होय बहुत अच्छा था आपका। थँक्यू.
तर ही आजची हे आजचं आमचं मोटिवेशन होतं आणि हे आजचं आमचं छोटंसं एकदम ॲप्रिशिएशन जास्त दिवसामध्ये जे आम्हाला गरजेचं आहे खूप, जे तुम्हाला तुमच्या तुमच्या कमेंट्समुळे आम्हाला मिळतं, तुमच्या लाईक्समुळे आम्हाला मिळतं. तसंच हे आत्ता आम्हाला लाईव्ह जेव्हा भेटतं तेव्हा आम्हाला खूप बरं वाटतं. मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही आमच्या वडापाव स्टॉलला नक्की व्हिजिट करा आणि या तुम्ही नक्कीच, तुम्हाला खूप जास्त आवडेल. मित्रांनो, आमच्याकडे एक कस्टमर आहेत, नेहमी संडे टू संडे येतात, इथे चर्चला येतात ते, आणि ते इतके म्हणजे खूप चांगले आहेत, एवढे लॉयल कस्टमर्स आहेत आपले, की ते थांबतात. एवढी गर्दी असली तरी ते थांबतात. कांदा भजी त्यांना हवी असते, नेहमी ते एक प्लेट 2 प्लेट घेऊन जातात. कांदा भजीसाठी खूप जास्त येतात लोक, तर ते घेऊन जातात, थांबतात आपल्यासाठी. आपण बनवस्तवर लोकांना बाकीच्यांना देस्तवर ते थांबतात, त्यांचा नंबर येतो तोपर्यंत. आणि एकदम हसतमुख चेहऱ्याने ते आपल्याकडून सर्व गोष्टी घेतात. खूप चांगलं वाटतं आम्हाला हे करताना. आपले तसे सर्वच कस्टमर लॉयल आहेत. जेव्हा कधी लोक ते आपल्याकडे खाऊन गेले असतील कोणीही, तर ते नेहमी आपल्याकडे थांबतात, येतात. त्याचं आम्हाला खूप चांगलं वाटतं. आणि असं वाटतं की दिवसातलं जे आम्ही करतो, जेवढं काम करतो, दुपारचं आम्हाला रेस्ट करायला भेटत, आम्ही काहीच रेस्ट करायला भेटत, आम्ही करत पण नाही. आम्ही दोघं पण तसेच आहोत, मम्मी आणि मी दोघं पण तसेच आहोत. आम्हाला बिलकुल रेस्ट करायला आवडत नाही. तर मग या गोष्टीसाठी आम्ही एकदम असे आतुर असतो की आम्हाला आज कुठला रिव्ह्यू मिळणार आहे, आज आम्हाला कोण चांगला बोलणार आहे, ज्याने आम्हाला खूप चांगलं बरं वाटतं. आणि कोण काय घेत जरी नसेल ना, तरी नेहमी लांबूनच हात दाखवून स्माईल करून नेहमीच जाणार. काय मित्रांनो, आम्ही जस्ट घरी आलो दुकानामधून, आणि घरी आले आमचं एंटरटेनमेंट चालू झालं. मांजरी स्वतःच जाऊन पिशवीत बसली. आता काय बोलायचं तिला, स्वतःच गेली. आणि मम्मी बोलते, बघा तू काय झालं, काय चाललंय, काय चाललंय माऊ, ओ माय गॉड. येत नाही बाय. वेडी आहे ही मम्मा पूर्ण, खूपच खेळते, लाईच खेळते असं वाटत तुला.